अक्षरशः नाकी न करून ठेवलं होतं. सियॉन 11 विंदन या टीमला खऱ्या अर्थानं पराभव सोसावा लागला आणि तिथून आता खऱ्या अर्थानं पुढच्या मॅचला सुरुवात होतं. डाबाला होईल सुरुवात. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंच खऱ्या अर्थानं आपण 4 दिवस पाहतोय. आज स्पर्धेचा 4था दिवस आणि उद्याचा अंतिम दिवस. 5 दिवसीय स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. 2 धडाक्याचं आयोजन 16 आपण सुरुवात केली. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पहिल्या दिवशी आपण पाहिला बुधवारी आणि तदनंतर मग आज स्पर्धेचा 4था दिवस आणि उद्याचा अंतिम दिवस फायनल दिवस. आणि जर बघायला गेलं तर मग मागील 2 दिवसामध्ये बामणडोंगरी संघाने या मैदानावर अक्षरशः सुपर 5 मध्ये प्रवेश केला. या परिसरातील ताकदवान संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राकेशला प्राचारण करण्यात आलं. निलेश आणि जोडी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक ताकदवान संघ कल्याण डोंबिवली परिसरातील आपण पाहतोय. चांगली बांधणी केली या संघाची देखील आणि आज मात्र तालुका न्याहारी क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. 40 प्लसचे हे खेळाडू कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी सेवा केली आहे आणि आज मात्र एक व्यावसायिक दर्जाचा खेळ करत असताना बघायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सीमालग खेळाडू सज्ज. अगदी एखाद्या गडकोटावर आपण जर पाहायला गेलं तर बुरुज ज्या प्रकारे गंभीर असतात त्याच प्रकारे या टीमचे आपण पाहायला गेलं तर खेळाडू आता सज्ज आहेत सीमा रेषेवर. अगदी म्हणायला हरकत नाही. तटबंदी. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. आणि या दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस. काय वेगवान बॉल हाताला होता. बॅकअप नाहीये. बाईच्या स्वरूपात सिंगल येत असताना पाहायला मिळतो. पहिली धाव अकाउंटवर लागली बॅटिंग करत असताना डोंबिवली टीमच्या नावावर पहिली धाव पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आज पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये 23 धावा होते. 31चा पाठलाग करत असताना अक्षरशः सुजल 11 विंदने संघाला कलमोली टीमने नमवला आणि त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतोय. या 2 ताकदवान संघांमध्ये डाव्या हाताचा हा घातक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला खेळाडू आहे. कल्याण डोंबिवलीचं नाव या पट्ट्याने उंचावलंय. आज मात्र उरणच्या मातीमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे सोनारी या क्रीडांगणावर. पुढचा बॉल इथे देखील चांगला धाडणीचा बॉल. अवे फ्रॉम बॉडी असा हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून देखील डॉट बॉलची होते सांगता. चांगला प्रयत्न चालू आहे. चांगलं क्रिकेट कॅल्क्युलेशन गोलंदाजी देखील होत असताना पाहायला मिळतो राकेशच्या माध्यमातून. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडू रायगड टेनिस बॉल साठी कित्येक वर्ष सेवा केली आणि त्याच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील स्वर्गीय सुधीर भाऊ तांडेल यांना देखील श्रद्धांजली दिली जाते. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये देखील काय खेळ होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील वर्चस्व गाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राकेशची पाहायला मिळते या विकेटवर. सिमेंटची विकेट आणि मग बाउन्स चांगला मिळतो. त्याचबरोबर बॉल अगदी स्पिनरसाठी देखील आजच्या दिवसामध्ये ज्यामुळे पाऊस आज पडताना पाहायला मिळत नाही त्यामुळे स्पिनरला देखील तितकाच ऍडव्हान्टेज. ओ फिल्डिंग खराब. चुकी झाली आहे. खराब क्रिकेट. ज्या फिल्डिंगसाठी ओळखला जातो हा संघ मात्र इथून चुका झाल्यात आणि चुकांचं बेनिफिट बॅटिंग करणारा संघ पीके सॉन डोंबिवली या संघाला ऍडव्हान्टेज भेटत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली या 4च्या मदतीने 6 या आकड्यावर.
पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना इथून देखील चांगली गोलंदाजी करण्याचा मनसुबा दाखवायचा राकेशला, मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ पैकी अगदी थोडीशी खराब झाली आणि त्याचाच ऍडव्हान्टेज मिळाला बॅटिंग करणाऱ्या डोंबिवली या टीमला. नेक्स्ट बॉल फेकण्यासाठी सज्ज राकेश. थोडीशी दुखापत त्याला देखील झाल्या ओव्हर द विकेटने हा बॉल. हो हो फटका चांगला. वॉट अ शॉक. माहिती हिट षटकार वावराच्या बाहेर बांधाच्या पल्लीआड 6 धावांसाठी निलेशच्या बॅट मध्ये येतोय, सॉरी योगेशच्या बॅट मध्ये येतोय षटकार. पाठीमागे खेचला. फाईन लेग क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आणि बॉल चाललाय दन दन करत 4 धावांसाठी चौकार. दादा तो योगेश आहे ना मारतोय तो आता. वॉट बॅटिंग योगेश मैदानच्या आतमध्ये दाढताना पाहायला मिळालाय. बॅटिंग केल्या टॉप घेरने आता मात्र बॅटिंग करायला सुरुवात केल्या. धडाक्यात सुरुवात अगदी संत गतीने झाली होती आणि त्यानंतर मग शेवटच्या 3 बॉल मध्ये धावा जमवल्यात आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर बिनबाद 16 जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दूरवरून प्रवास करत उरण नगरीमध्ये दाखल झालो आणि सोनारीच्या मैदानावर आज चांगला खेळ करायचा पीके अँड सॉन डोंबिवली या टीमला. यासाठी खरे तर अट्टास केला होता संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीने आणि स्पर्धेचा दिवस खऱ्या अर्थानं आज 4था दिवस व्हावा गोड प्रयत्न आथूनात आहेत संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीचं. त्यांचं देखील करूया आपण कौतुक. आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रात अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा सध्या बघायला मिळतात. आज अनेक मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत. बामणडोंगरी येथे देखील स्पर्धा चालू आहे. नेरूलला देखील स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खालापूर परिसरांमध्ये देखील अनेक स्पर्धा चालू आहेत. मोठ्या प्रमाणात क्रिकेटला आज मात्र एक चांगला व्यासपीठ मिळालाय. पुढचा बॉल समोर टाकलाय. हो थाटात उडवल्या बॉलला आणि लांब लांब खूप लांब 6 धावांसाठी निलेशच्या बॅट मध्ये येतोय दमदार लॉंग अँड स्ट्रॉंग पॉवरफुल गगनभेदी षटकार. कबालीची बॅटिंग करतोय या टीमचा खऱ्या अर्थानं धाकड फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. चांगला फटका इथे देखील बॉटम हँडचा वापर केला. सिंगल एकवटने केली डीप मध्ये लॉंगॉनचा खेळाडू बॉल पर्यंत येतो तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा. धावसंख्या देखील मोठी होत असणं पाहायला मिळते. चांगली धावसंख्या आता सेट केली गेली. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पुढचा बॉल हा देखील बॉल स्लॉट मध्ये आहे आणि बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अगदी जेएनपीटी बंदराच्या दिशेने बॉल चाललाय 6 धावांसाठी आणि इथे मात्र चेंडूची आता मागणी केली जाते. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने योगेश हे नाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगवायला सुरुवात झाली आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर दिनेश षटक थोडस आता मागणं पाहायला मिळतो. मात्र इथून देखील दिनेशला चांगले बॉल फेकावे लागतील. त्याच्यामध्ये कॅबिनेट आहे, कॅपॅसिटी आहे. कित्येक वेळेला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चांगल्या खेळाडूंना त्यांनी देखील नमवलंय हे देखील विसरून चालायचं नाहीये. आत्मविश्वास वाढवावा लागेल इथून देखील गोलंदाजी करत असताना. मात्र दुसऱ्या बाजूला डेंजरस बॅटर योगेश पाटील सबसे कातील पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. इकडे हॅमर करण्याचा प्रयत्न. एक धाव स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवणी केली जाते. एकच धाव मिळेल.
संयमी क्रिकेट खेळला जातोय. शांतीत क्रांती म्हटलं तरी हरकत नाहीये मित्रांनो. पुढचा बॉल इथे देखील अकूट टप्प्याचा बॉल मिड विकेट रिजन कडे बॉल चालला गोलीच्या वेगाने दन दन करत साठत पुसत गोलांटा घेत आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा. दिनेश पंडा खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रोच्या प्रयत्नात आहे मात्र इथून देखील प्रयत्न करावे लागतील. चांगला बॉल आणि हो 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 विकेट विकेटची पडझड. ज्या विकेटच्या प्रयत्नात होता पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो टीमसाठी महत्वपूर्ण विकेट आली. निलेश सारख्या एक खतरनाक बॅटमॅनला माघारी परतावं लागलं. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना पीके अँड सॉन डोबिवली टीमला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 32. नवीन बॅटर आबा. बॅटकडे होती ना. स्प्रे घेऊन जायचं. पहा खेळाडूला थोडीशी दुखापत झाली. आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल आपण लगेच फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर स्वर्गीय सुधीर तांडेल उरण या टीम कडून गोलंदाजी मार्कवर प्राशन करण्यात आलंय 3ऱ्या षटकासाठी. पहिलाच बॉल फिंगर रोल केले. बॅटर पासून थोडासा बाहेर जाणारा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 धाव भर पडेल. स्क्वेअर 12 खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र बॉलनी थोडासा बाहेरच्या दिशेने गिरकी घेत असताना वाईट बॉलचं रूपांतर झालंय. इथे देखील पंच केला. गॅप मोठी आहे. बॉल चाललाय कव्हर थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे चुकी करतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस डगमगताना पाहायला मिळतोय. उरण टीमची चुकी मात्र धोक्याची घंटा इकडे पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावेने भर पडेल. 36 धावा. आबासाठी पुढचा बॉल. हा बॉल देखील नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बॉलच्या मागे धावतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी नकार दिलाय. पॅव्हेलियन मधून देखील टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमताना पाहायला मिळतोय. पीके अँड सॉन डोंबिवली या टीम साठी. खऱ्या अर्थाने या टीमची ओळख आहे योगेश पाटील आणि पाटलांचा पोर मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये सोदारीच्या मैदानावर तुटून पडलाय. पुढचा बॉल उलटा पुलटा आडे पाडे दे घुमाके आणि इथे मात्र डॉट बॉलचे होते सांगता. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. परत एकदा फिरून खेळलाय. नटराज स्टाईल बॉलला फेकून दिलं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मॉन्स्टर हिट षटकार. मजा येईल या मॅचला. खऱ्या अर्थाने धावसंख्येचा पाऊस पाडला जातोय. चौफेर बॅटिंग. चारी बाजूला बॅटिंग करण्यासाठी खऱ्या अर्थाने हा खेळाडू ओळखला जातो. कव्हरच्या दिशेने त्यानंतर फाईन लेग मिड विकेट काऊ कॉर्नर
हे फटके त्याचे स्ट्रॉंग झोन आहेत आणि मधूनच तर या टीम मध्ये जागा बनवली का दूरवरून प्रवास करत उरण तालुक्यात मध्ये आलोय आणि या उरण मध्ये आपण पाहतोय सुसज्ज असं मैदान उभारलं गेलं ते सोनारी गावामध्ये अगदी पाटा विकेट आणि त्या विकेटवर खेळण्यासाठी प्रत्येक क्रिकेटरला मजा येते. आज आपण पाहतोय 5 दिवसीय क्रिकेटचा कुंभ मेळावा. अनेक खेळाडू अनेक तारकास त्या मैदानावर खेळून गेलेत. असं कोणता खेळाडू नाही ज्या मैदानावर खेळून गेला नाहीये. संपूर्ण श्रेय जाते आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीला. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. चर्चा करू या देखील गोष्टीची. चेंडूची मागणी केली जाते. आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल आपण चेंडू लगेच मैदानात पूर्तता करायची. वेळ खूप एक्सपेन्सिव्ह आहे. खऱ्या अर्थानं वेळ वाचवा. तुम्ही चांगला खेळ कराल. आणि आमचे संपूर्ण आयोजक देखील सज्ज आहेत. जी गोष्ट हवी आहे ना ती लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवली जाते. सिक्सरचे चेंडू वापरले जातात खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी. बघायला गेलं तर लगातो 6 आणि हीच बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये योगेश करत असताना बघायला मिळतोय. परत एकदा ते क्षेत्र निवडलं आणि बॉल चालला टाटा बाय बाय करत जयंतपेटी बंदराच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 49 49 धावा. 49 49 धावा. कमालीची बॅटिंग. रेकॉर्ड बनले जातात आणि रेकॉर्ड मोडले देखील जातात. मात्र या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 86 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे. मात्र आज हा रेकॉर्ड देखील मोडला जाईल का? 6 बॉल्स चांगला बाबा. साई ब संघाने 86 धावा बनवल्या होत्या या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कलंबोली 11 कलंबोली आणि त्यांच्या विरोधात विजय होणारा संघ. पण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. विजय होणाऱ्या संघाला 5 मिनिटाचा फक्त ब्रेक दिला जाईल आणि त्यानंतर लगेच मॅच चालू केली जाईल. चांगला बॉल. फक्त बॅटर पाहतच बसले आबा. चांगल्या धांडीचा बॉल. थोडीशी शफल झाली आणि मग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र बॉल कडे पाहतच बसले. डोळे विस्पारले गेले. चांगला बॉल फेकलाय. किशोर गरत मॅन फ्रॉम फुंडेचा हा गोलंदाज आपण पाहतोय. बॉल अगदी फिरवलं गेलाय आणि किशोर सांगतोय की माझ्या बोटात जादू आहे बघा रे बघा. चांगल्या धांडीचा बॉल वळवण्यासाठी जाणला जातो. फुंडे टीमसाठी देखील अनेक वर्ष सेवा केली या खेळाडूने. जर फुंडे टेनिस बॉल क्रिकेटचं नाव जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेर आपण प्रथमेश म्हात्रेला पाहतो. पिट्टू खर तर किशोर घरच्या तालमीमध्ये घडणारे खेळाडू आहेत हे. खरं तर या गोष्टी देखील विसरून चालायच्या नाही आहेत. टीमला बऱ्याच वर्षी या देखील खेळाडूने प्रेझेंट केलं आपल्या गावासाठी. फुंडे हो 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 काय कमालीचा बेकना फटका आणि बॉलला पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. लांब लांब खूप लांब षटकार. ताकद नजाकत टायमिंग या साऱ्या गोष्टी आहेत योगेश पाटीलकडे. आणि इथे मात्र पाटलांचा पूर. आज मात्र षटकारांचा पाऊस पडत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण मान्सून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतो. मात्र पावसाची देखील प्रतीक्षा आहे. वाट पाहतोय आपण सर्वजण. आणि जर पाऊस जर झाला तर अजूनही क्रिकेट खेळायला मजा येईल. क्रीडा प्रेमींना क्रीडा रसिकांना देखील. पावसाळी क्रिकेट बॉल स्पर्धा म्हटली की मग या गोष्टी असणं देखील खूप महत्वाच्या असतात. आणि इथून मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2 ने बदल धावसंख्येत पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 58 धावा. काय बॅटिंग केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने किशोर घरत हा देखील एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर आहे या टीमचा.
पाठीमागे फाईन केलाय फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग होताना बॉल मिळते एकच धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही चांगली गोलंदाजी बघायला मिळते कमबॅक कसं असलं पाहिजे तर कमबॅक किशोर घरच सारखं असलं पाहिजे जरी षटकार बसला त्यानंतर चांगले बॉल हाताळले त्याच्याकडे ती क्षमता आहे कॅपॅसिटी आहे कुवत आहे आणि त्याच्या भात्यामध्ये विविध बॉल फेकण्याची कॅबिलिट आहे म्हणूनच तर या टीम मध्ये आपली जागा बनवली आहे परत एकदा उंच माझा झोका क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली चुकी झाली आणि बॉल पाठवलाय 6 धावांसाठी जिथे धावी नव्हती तिथे 6 धावा येत असताना बघायला मिळाल्या म्हणजेच काय कुठेतरी धावसंख्येला अंकुश लागला असता धावसंख्या स्टॉप झाली असती आणि या 6 धावेने धावसंख्येत होईल बदल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 65 धावा आणि 66 धावांच्या लक्ष्याचा उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा आहे स्वर्गीय सुधीर दादा टांडेल या उरण टीमला तोपर्यंत आवाजामध्ये करूया परिवर्तन यू गया यू आया यानंतरचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल नवी मुंबईचा गोड आवाज सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये ज्या आवाजाला मागणी असते गोव्यापर्यंत गोवा राज्यामध्ये ज्या आवाजाने समालोचन केले असे सुनीलजी लांबोर सरांचा आवाज पुढच्या मॅच साठी आपण पाहत राहा ऐकत राहा स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026 चा थरार थँक्यू सो मच
येस थँक्यू सो मच चेतनजी गावण सरांना आपण ऐकत होतो. जाऊयात दुसऱ्या डावामध्ये जिकडे पाठलाग करायचा 66 धावांचा. ओ पहिलाच बॉल प्रचंड वेगानं हा बॉल हाताळला आणि इथे जर का आपण पाहिलं तर बॅटरला पूर्णपणे शांत ठेवला. डॉट बॉल आला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल आपण पाहतोय. बॅटरला खरं तर जागीच उभं ठेवलंय. याही वेळेला मागच्या बॉलची आठवण करून देणारा हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साईड टू ऑफ स्टंप सातत्यानं बॉल बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र गोलंदाज कोमल यांचा यशस्वी होतोय. पुन्हा एकदा बॉल बॅकड्राईव्ह खेळला समोरच्या दिशेला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. थोडेसे फंबल झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तालुका हाफ आहे. खर तर वेगवेगळ्या तालुक्यामधून खेळाडू इकडे खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. पहिली मॅच आपण पाहिली कळंबोलीचा संघ तिकडे जिंकला. आता दुसरा डाव सध्या सुरू आहे. उरण लेजंड्स आणि त्यांच्या अगेन डोंबिवली 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज खरं तर पिंट्या दादा आणि निलेश दादा यांना आज डोंबिवलीचा संघ मिस करतोय कारण ते नाहीयेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे. इकडे बघा मागे बॅकअपला खेळाडू आहेत आणि याही मुवमेंटला सिंगल आली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 66 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर राहुल आजच्या दिवसातील सर्वाधिक धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये फारशा जास्त धावा बनल्या नाही परंतु पहिली मॅच काय मॅच झाली. 31 धावा खरं तर काढून दिल्या नाहीत समोरच्या टीमला कळंबोली या टीमनं. पुन्हा एकदा बॉल तयार होता. पुढचा बॉल कोमलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात. लास्ट जबाब गोलंदाजी. वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हाताळत असताना कोमल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कोमल निघालेत. याही वेळेला काय बॉल हाताळला. वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळतोय. या वेगाचं प्रतिउत्तर बॅटर इकडे देऊ शकले नाहीयेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला पिकअप शॉट फटका जबरदस्त आहे. लवकर बॉलला येऊ दिलं त्यानंतर बॉलवरती अक्षरशः तुटून पडलंय आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. बॅट्समन जर का आपण पाहिलं तर किशोरच्या बॅटमन धमाका. 6 धावा षटकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉबी आलेले आहेत. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो. बॉबी खरं तर फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आहे. मूळ नाव त्यांचं दुसरं आहे परंतु ते आम्ही इकडे बोलू शकणार नाही. यावेळेला देखील आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर डोंबिवली विभागामध्ये चर्चेतला विषय बनलेला गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. नवापाडा गावचे आहेत बॉबी आणि खरं तर त्यांची फिरकी हा चर्चेतला विषय बनला. सातत्यानं भल्या खेळाडूंना त्यांनी शांत ठेवलंय. असे बॉबी पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुन्हा एकदा
हा बॉल टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. यावेळेला देखील बॉल हवेत आहे. आणि इकडे बघा टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. पुन्हा एकदा वॉट स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. काय मारलाय बॅक टू बॅक. 2 बॉल वरती 2 षटकार येत असताना बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने किशोर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत बघा. या मागचे 2 बॉल हे गोलंदाजाचे राहिले, परंतु तदनंतरचे 2 बॉल हे माझे आहेत हे सिद्ध करून दाखवत असताना बॅटर किशोर. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि 22 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या या मॅच मध्ये 44. 12 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे. खरं तर बॉबी यांचं कौतुक करतोय. 40+ खेळाडू आहेत, परंतु या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज बनलाय ज्यानं मात्र अवघ्या 2 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केलेलं आहे. मग राहुल, टाइमचा आम्ही उल्लेख केला. आज जर पाहिलं तर भरपूर उशीर झाला विकेटवरती पहिला बॉल पडण्यासाठी, परंतु बॉबीने आमचा जरूर टाइम वाचवला. कौतुक करावं लागेल. 12 बॉल मध्ये आता 44 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. विक्रमचा हा बॉल बॅटच्या आतली कणा फिल्डर आहेत. बघा, जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि आता स्ट्रायकिंग इनला किशोर यांना आणलं जात आहे. बघा आता किशोर यांच्या माध्यमातून कशा रीतीने फटकेबाजी इथून केली जाणार. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी जरूर खेचलेत या मॅच मध्ये. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा बॉलला हॅमर केलंय. सीधी बाट, नो बकवास. समोरच्या दिशेला किशोरच्या बॅटमधनं धमाका. आणखीन एक तडाका. 6 धाव, 4 धावा, चौकार आपल्याला पाहायला मिळतो. काय बॅटिंग करतायत. मला तर वाटतंय सकाळी मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय फलंदाज किशोरने. ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. भूषण थोडेसे अनसक्सेसफुल ठरले, परंतु क्रिकेट हा खेळ बघा कोणी एकट्याने जिंकता येत नाही. संघामध्ये जे 11 ते 15 खेळाडू असतात त्यांच्या योगदानामुळे खरे तर तुम्ही क्रिकेट हा खेळ जिंकत असता. आणि इकडे बघा किशोर चांगलाच किल्ला लढवतायत. पुन्हा एकदा फोर लाईनचा बॉल आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आगाऊपणा तू केला कशाला. धावता धावता रनआउट झाला. बॅट्समन आता इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा हा निर्णय कुठेतरी आता अंगलट येईल, कारण किशोर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करत होते, परंतु ते आता रनआउटच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नऊ चेंडू आणि आता 38 धाव्यांची गरज आहे. 9 बॉल नीड टू 38 रन्स. 9 बॉल मध्ये 38 बनवायचे आहेत. विक्रम पुन्हा एकदा तयार होतात. यावेळीचा हा बॉल अवे फॉर बॉडी. बॅटर पासून हा बॉल दूर ठेवला आणि इकडे बघा डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल हाताळला. 8 बॉल मध्ये आता 38 बनवायचे आहेत.
8 मध्ये 38. कळंबोली टीमचे कर्णधार आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. कळंबोली संघ चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल लवकर पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषणच्या बॅटमन तडाखा, 6 धावा, षटकार. बघा भूषण या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत बसू शकत नाही, कारण भूषणचा जो फिटनेस आहे ना, युवा पिढीला लाजवेल असा त्यांचा हा फिटनेस आहे. भक्कम शरीर यष्टीचे भूषण आपल्याला पाहायला मिळतात आणि बघा त्यांच्या बॅटमन नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. साहिल, तुम्ही मालिका पाहिली असेल तुझ्यात जीव रंगाला राणादा, आणि त्या राणादाची जशी बॉडी होती तशाच पद्धतीची ही बॉडी आपल्याला पाहायला मिळतीये भूषण यांची. याही वेळेला लाईन खराब आहे, ऑफस्टिकच्या बाहेर. आणि इकडे बघा षटकार आल्यानंतर टप्प्यावरचं नियंत्रण बिघडत असताना गोलंदाज विक्रांत यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विक्रांत तयार झालेत. याही वेळेला समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अनवेलेबल बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली रे आली, आता माझी बारी आली. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बॅट्समन भूषणच्या बॅटमन तडाखा, षटकार. समीकरण आलंय, येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. सहा चेंडू आणि 4 मारायचे आहेत. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. बघा राहुल गोंधली थोडेसे नवीन आहे, शिकतायत. पुन्हा एकदा त्यांनी चुकीची दुरुस्ती केली आणि ते सांगतायत की आता धावा 25 करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. अभि आता या 25 धावा इथून मात्र चेस केल्या जातील का? 6 बॉल मध्ये 20 धावा देखील या क्रीडांगणावरती चेस झालेल्या आहेत. प्रशांतचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आणि इकडे वाईट बॉल आलाय. आता 6 बॉल मध्ये 4 मारायचे आहेत. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. आणि तुम्हाला जर मैदानाच्या आतमध्ये यश मिळवायचं असेल तर कष्ट तुम्हाला प्रामाणिक दाखवावे लागतील. इकडे डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमची डोकेदुखी ठरणार आहे. 5 मध्ये 24. जबरदस्त बॉल आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती इथून मात्र समाधान मानावं लागतंय. 4 बॉल मध्ये आता धावा करायच्या 23. 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळीचा हा बॉल बोनस पॉइंट मिळालाय की काय? आणि इथे बघा व्हाईट बॉल आलाय. चार चेंडू आणि आता 22 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका. भूषणच्या बॅटमननं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इकडे विजयाचं अंतर खरं तर गाठणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि धावा करायच्या 16. 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 मध्ये 16 करायच्यात. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला धावा बनवायच्यात, दुसऱ्याला धावा वाचवायच्यात. काय घडेल? बॉल आणि बॅटचं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे कोणीतरी एकच संघ जिंकणार आहे, परंतु जो संघ जिंकेल तो मात्र पुढे जरूर जाईल, परंतु जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. काय घडणार? उरण की डोंबिवली, डोंबिवली की उरण? 3 मध्ये धावा करायच्या 16.
बॉलर तयार होतात. प्रशांत भूषण आता या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. या वेळेला देखील ओ माय गॉड भगवान देत आहे तो छप्पर फाड़ के देत आहे. आणि इथे बघा वाईट +4 5 धावा मिळाल्यात. बाय 1 गेट 1 फ्री. आता खर तर 3 बॉल मध्ये उरल्यात फक्त 11. 3 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला आणि आज भूषणची वेळ चांगली आहे. 3 बॉल मध्ये 11 करायच्यात. थांबतात. प्रेशर आहे प्रेशर आहे प्रेशर आहे. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. 3 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. ओ माय गॉड लॉर फुलटॉस बॉल होता. गती थोडीशी कमी केली होती परंतु या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडू शकले नाहीयेत. आणि इकडे सुद्धा डाट बॉल आला. 2 बॉल मध्ये आता 11 करायच्या आहेत. जर या बॉलवरती मोठा फटका आला असताना या मॅच मध्ये थोडस मी तर म्हणेल प्रेशर कमी झालं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. परंतु आता 2 बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. 2 चेंडू 11 धावा 11 धावा 2 चेंडू. हा बॉल या मॅचचा निकाल सांगून जाणारा बॉल आहे. थांबतायत वेळ घेत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेला देखील फटका तर चांगला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का. फिल्डर आहेत परंतु रस मिळणार. एकही धाव मिळत नाहीये. बॅटर इथून मात्र रनआउटच्या माध्यमातून आउट होत आहेत. आता 1 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 1 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. एखाद दुसरा चुकीचा बॉल आला त्यावरती जर मोठा फटका मारला तर मॅच अजूनही बनू शकते. बॉल तयार. प्रशांत पुन्हा एकदा आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेट. पीके सॉन्स डोंबिवली या टीमने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. वेल प्लेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश पाटील ठरलेले आहेत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच योगेश पाटील या मॅन ऑफ द मॅच. आणि कळंबोली संघ